श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 सादर केला. यात आर्थिक विकास दर, शेती, औद्योगिक क्षेत्र, आयात निर्यात याची दिशा काय असेल याबाबत माहिती देण्यात आली आहे. या आर्थिक पाहणी अहवालाच्या वैशिष्ट्यांबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 भारताच्या अर्थव्यवस्थेतील स्थैर्य, लवचिकता आणि दीर्घकालीन विकास क्षमतेचे स्पष्ट चित्र मांडतो. जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही भारताने सातत्यपूर्ण वाढ राखली असून उत्पादन, सेवा क्षेत्रे, पायाभूत सुविधा आणि डिजिटल अर्थव्यवस्था या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. या आर्थिक सर्वेक्षणाबाबत सविस्तर माहिती देत आहेत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक. भारताच्या माननीय अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन यांनी काल आपल्या संसदेला अर्थसंकल्पपूर्व आढावा सादर केला आहे. आर्थिक वर्ष 2026-27 सालासाठीच्या अर्थसंकल्पाची पार्श्वभूमी म्हणून या अर्थसंकल्पाकडे किंवा आर्थिक सर्वेक्षणाकडे म्हणजेच इकॉनॉमिक सर्व्हेकडे बघावं लागेल. गेल्या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पपूर्व आढावा किंवा इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा वार्षिक विकासाचा दर 8% राहील असं म्हटलं होतं. परंतु अलीकडेच सादर केलेल्या अशा अर्थसंकल्पपूर्व आढाव्यामध्ये हे प्रमाण कमी केलेलं आहे. मात्र त्याच वेळेला आपल्या देशाची राष्ट्रीय अर्थव्यवस्था ही जगातली एक अत्यंत वेगवान अशी अर्थव्यवस्था आहे असं म्हटलं आहे. वरकरणी बघता हे विरोधाभासाचं दिसतं, परंतु प्राप्त जागतिक परिस्थितीमध्ये मग ती राजकीय असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, त्यामध्ये अत्यंत वास्तवदर्शी अशी ही आकडेवारी आहे हे मान्य करावं लागेल. एका अर्थी आधी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा प्रत्यक्ष आर्थिक विकासाचा दर खालच्या पातळीवरचा असेल हे मान्य करायला एक राजकीय, सामाजिक, आर्थिक असं धैर्य लागतं. ते अर्थमंत्र्यांनी किंवा या सरकारनं दाखवलंय असं मान्य करावं लागेल. कोणत्याही राष्ट्रीय अर्थव्यवस्था ज्या वेळेला येणाऱ्या काळातल्या आकडेवारीचा विचार करते किंवा मांडणी करते, त्यातही अशी मांडणी जेव्हा सार्वजनिक आणि सार्वभौम असते त्यावेळेला आशावादी चित्र रंगवण्याची पद्धत आहे. आणि एकंदरीतच असा अंदाज यापूर्वी 8% व्यक्त करत असताना जी प्राप्त जागतिक राजकीय परिस्थिती होती तेव्हा ते शक्य आहे असं वाटत होतं. परंतु सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल 2025 ते मार्च 2026 या काळामध्ये जगामध्ये घडलेल्या विविध पातळीवरच्या राजकीय घडामोडींनी एकंदरीतच जागतिक अर्थकारणावर आणि पर्यायानं आपल्या राष्ट्रीय अर्थकारणावरती विपरीत परिणाम झाला आहे हे अपरिहार्य होतं. एकंदरीतच जागतिक पटलावर 7 पेक्षा जास्त ठिकाणी युद्धसदृश्य असलेली परिस्थिती, तरी सुद्धा काही वेगवेगळे भूमार्ग, व्यापार आणि वाहतूक यासाठी करावे लागत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्च या दोन्हीतून वाढ होते आणि शेवटी ज्या वेळेला अशा पद्धतीच्या खर्चामध्ये वाढ होत असते त्याचा विपरीत परिणाम निदान तात्कालिक का होईना असा कोणत्याही अर्थव्यवस्थेवर होत असतो. आणि या घटकांचा नकारात्मक परिणाम म्हणून आधीच्या 8%वरून 7.2% आणि नंतर 6.8% अशी आकडेवारी अर्थमंत्र्यांनी जाहीर केली असावी. आर्थिक वर्ष 2026 मध्ये कृषी आणि संलग्न सेवा यांच्यामध्ये 3.1% वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. आणि याबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत आणि त्यास आधार आहे. कारण एकंदरीतच गेल्या वर्षभरामध्ये किंवा सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षभरामध्ये वर्षभर पडलेला अकाली आणि अवकाळी पाऊस, अशा परिस्थितीमध्ये शेतमालाचं झालेलं नुकसान हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. या पार्श्वभूमीवरती हे केवळ आव्हानात्मकच नव्हे तर अति आशावादाचं चित्र आहे अशी शंका मनामध्ये येण्यास जरूर वाव आहे. एकंदरीतच कृषी क्षेत्राचा वेग हे भारतीय अर्थव्यवस्थेकरता त्याच्या राष्ट्रीय उत्पन्नातल्या स्थान आणि हिश्शापेक्षा सुद्धा कृषी क्षेत्रावरती अवलंबून असलेले रोजगार आणि कृषी क्षेत्रातनं आणि त्याच्याशी संलग्न सेवातनं निर्माण झालेल्या रोजगाराच्या आणि उत्पन्नाच्या संधीतून इतर क्षेत्रातील मागणीमध्ये होणारी वाढ या दृष्टीने ही गोष्ट महत्वाची असते. असा विचार करत असताना हे केवळ धाडसी किंवा महत्वाकांक्षी धोरण आहे असं म्हणणं
ह्याला वाव जरूर आहे, पण असं म्हणत असतानाही एका गोष्टीचा विचार करावा लागतो. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय कृषी क्षेत्राचं उत्पादन आणि भारतीय कृषी क्षेत्राचं उत्पन्न याचं स्वरूप, प्रमाण आणि सातत्य या तिन्ही गोष्टींमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणानं वेग होत आहेत. अगदी 3.1% असं जरी अर्थमंत्री म्हणतात तसा विकास झाला नाही, तरी आता प्रचलित असलेल्या वेगापेक्षा जास्त वेग, चालू आर्थिक वर्षापेक्षा जास्त वेगानं येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये कृषी क्षेत्राची वाढ झाली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण गेल्या वर्षभरामध्ये केवळ देशांतर्गतच असं नव्हे, तर देशाबाहेरही ज्या पद्धतीच्या व्यवसायाच्या संधी आपल्या सरकारी साधनांच्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत, त्याचा विकास, वाढ आणि भर हा साहजिकच भारतीय औद्योगिक क्षेत्रावरती असेल. उदाहरणच द्यायचं झालं तर आजपर्यंत फारसं कधीही मोठ्या प्रमाणावर न केलेलं गणित म्हणजे चहाबार सारख्या बंदराची पुढच्या 10 वर्षाच्या व्यवस्थापनाची भारत सरकारला मिळालेली जबाबदारी किंवा अफगाणिस्तान मधल्या विमानतळांची भारत सरकार पर्यायानं भारतीय उद्योगाला मिळालेली जबाबदारी, यातून आजपर्यंत पुरेशा प्रभावानं आणि पुरेशा प्रमाणात ज्यांचा उपयोग झाला नाही अशी अनेक क्षेत्र खुली होत आहेत. पारंपरिक साधनांच्या आणि क्षेत्रांच्या विकास आणि सुदृढीकरणाच्या बरोबरीनं अपारंपरिक क्षेत्रावरती दिलेला भर हे कदाचित येणाऱ्या काळातल्या अर्थसंकल्पांचं आणि पर्यायानं अर्थकारणाचं महत्वाचे केंद्रबिंदू राहिले तर आश्चर्य वाटता येण्याजोगं नाही. त्या दृष्टिकोनातून काही मूलभूत गोष्टी, उदाहरणार्थ संरक्षण आणि संरक्षण उत्पादन, यातून सरकारी गुंतवणूक ही वाढती ठेवण्याचा नक्कीच पर्याय उपलब्ध असेल. त्याचबरोबरीनं ज्या कंपन्या, या क्षेत्रातील ज्या कंपन्या आर्थिकदृष्ट्या स्थिरावल्या आहेत आणि जनतेच्या नजरेस आणि पसंतीस उतरल्या आहेत, त्यातून काही प्रमाणात सरकारी गुंतवणुकीची विक्री, ज्याला निर्गुंतवणुकीकरण किंवा डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं, त्याच्या माध्यमातून नवीन पैसे उभारणी करून येणाऱ्या काळातल्या नवीन आगामी क्षेत्रामध्ये सरकारी गुंतवणूक करण्याचं धोरण जर येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर राबवलं गेलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये मागणी आधारित वाढीमुळे चलन फुगवट्यात लक्षणीय घट जाणवत आहे आणि त्यामुळे खरेदी शक्ती सुधारली आहे. याचा जर विचार करायचा झाला तर 2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. ही केवळ खरेदी शक्ती किंवा क्रयशक्ती किंवा पर्चेसिंग पॉवर वाढली आहे अशातला भाग नाही. ही क्रयशक्ती वाढण्याचा पैसा फार वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये आधी वितरण आणि मग पुनर्चलन या दृष्टिकोनात, म्हणजे थोडक्यात डिस्ट्रीब्युशन अँड सर्क्युलेशन अशा पद्धतीनं वाढतोय, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. यासाठी एकंदरीतच मालाच्या विक्रीची साधनं, स्वरूप आणि सातत्य हे जे बदललं आहे हे गणित लक्षात घ्यावं लागेल. आता एकंदरीतच फार मोठ्या प्रमाणावर एकरकमी घाऊक खरेदी विक्री करण्याचे व्यवहार कमी होत असून या ना त्या स्वरूपामध्ये किरकोळीचे व्यवहार वाढतायत. हे खरं सांगायचं म्हणजे आपल्या देशातला चलन फुगवटा कमी होण्याचं कारण आहे. ज्या वेळेला एकरकमी अशा पद्धतीची खरेदी विक्री होते त्यावेळेला सर्वार्थानं यंत्रणेवरती वेगवेगळ्या पद्धतीचा ताण येतो. कारण अचानक एखाद्या गोष्टीची मागणी वाढली तर ती मागणी पूर्ण करण्यासाठी काही तात्कालिक आणि कालसुसंगत, प्रसंगी कालविसंगत सुद्धा अशा खर्चांना तोंड द्यावं लागतं. परंतु खरेदी विक्रीचं प्रमाण जेव्हा सातत्यानं पण टप्प्याटप्प्यानं वाढत जातं त्यावेळेला संसाधनांची गरज आणि संसाधनांवरती करावा लागणारा खर्च याच्यामध्ये ही टप्प्याटप्प्यानं वाढ होते आणि एकंदरीतच व्याजाचे दर हे पैसा आणि साधनं यांच्या मागणी आणि पुरवठ्याच्या तत्वावरती अवलंबून असतात. तात्कालिक स्वरूपामध्ये पण प्रचंड मोठी वाढ होते, त्यावेळेला ही तफावत वाढत जाते आणि पर्यायानं व्याजाचा दर आणि त्या निमित्तानं महागाईचा दर वाढत जातो. परंतु ज्या वेळेला अशी मागणी टप्प्याटप्प्यानं वाढते त्यावेळेला खरेदी विक्री मधला किंवा पैशाच्या मागणी पुरवठ्यामधला तफावतीचं प्रमाण हे अत्यल्प असतं आणि अशी अत्यल्प गरज अत्यल्प व्याजदराच्या वाढीतून साध्य करता येते. हा खरं सांगायचं म्हणजे या गोष्टींचा विचार करण्याजोगी गोष्ट आहे. जागतिक व्यापारामध्ये विशेषतः अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेले काही आठवडे
ज्या पद्धतीनं जागतिक अर्थव्यवस्थेला वेठीस धरण्याच्या दृष्टिकोनातून एकंदरीतच टॅरिफ आणि इतर निर्बंध यांची गणितं, समीकरणं आणि घोषणा यांचा सपाटा लावला आहे, त्यातून जागतिक अर्थव्यवस्थेपुढे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकार याला कसं तोंड देतं हेच खरं सांगायचं म्हणजे येणाऱ्या आर्थिक वर्षाचं प्रचंड मोठं असं वैशिष्ट्य असेल. परंतु असं म्हणत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एक हाती एकमुखी एक केंद्री अशी सत्ता अमेरिकेला जरी हवी असली असं उद्दिष्ट ठेवण्यामध्ये काहीच कधीच्याच काळात वावगं नसतं. परंतु आज मितीला ना ती अमेरिकेची आर्थिक क्षमता आहे, आज मितीला ना त्याची अमेरिकेची इतकी राजकीय क्षमता आहे. त्यामुळे आपल्या असं लक्षात येईल की ज्या वेगानं आणि ज्या प्रमाणात अमेरिकेनं याबाबतच्या घोषणा केल्या त्या वेगानं आणि त्या प्रमाणात त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आज वाटणारा धोका हा शाब्दिक किती आणि व्यावहारिक किती याची मनामध्ये स्पष्ट कल्पना असणं आवश्यक असेल. परंतु या कल्पनाशक्तीच्या विस्तारावरती किंवा वावरावरती अवलंबून न राहता गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीनं आपण ब्रिटन बरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट केलं किंवा युरोपियन युनियन बरोबरचे आपले करार मदार झाले किंवा ज्या पद्धतीनं रशियाच्या सामर्थ्यातनं आपण गणितं स्वीकारली याचा विचार केला पाहिजे. आणि हा विचार करत असताना लक्षात घेणारी गोष्ट अशी आहे की या नवीन करारामदारांमुळे भारतीय व्यवसायाच्या, भारतीय वस्तूंच्या आणि भारतीय सेवांच्या पर्यायानं भारतीय चलनाच्या सर्वमान्यतेकडे आपण वाटचाल करत आहोत. विशेषतः या नवीन करारमदारांमुळे असं जाणवतंय की कुटीर उद्योग, लघु उद्योग आणि मध्यम आकाराचे उद्योग यांना वाव मिळू शकतो. जागतिक स्तरावरील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आर्थिक सर्वेक्षणातली भारताची आयात निर्यात आणि परकीय चलनाबाबत केलेले अंदाज हे खरं सांगायचं म्हणजे महत्वाकांक्षी आणि धाडसी आहेत. एका वेगळ्या अर्थानं म्हणायचं झालं तर आजपर्यंतच्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या कामगिरीच्या आधारे किंवा पार्श्वभूमीवर ते आत्मविश्वासक वाटतात. पण गेल्या 13-14 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या देशानं अंमलबजावणीमध्ये सातत्य राखलंय म्हणजे धोरणात फार मोठे बदल आधीच्या काळाच्या तुलनेत झाले आहेत अशातला भाग नाही, पण अंमलबजावणीचा वेग हा अत्यंत आश्वासक आहे. हाच जर वेग राहिला तर या अंदाजांच्या जवळपास आपण नक्की पोहोचू. मात्र काही प्रमाणात तरी ते ज्या पद्धतीनं आपण म्हणतं की लेट अस बी होप फॉर द बेस्ट अशा स्वरूपाचे आहेत याविषयी कोणतीही शंका नाही. या वर्षीच्या आर्थिक सर्वेक्षणाचं मूल्यमापन करायचं झालं तर एका सक्षम सरकारचा सावध पण त्याच वेळेला सामर्थ्यशाली असा अर्थसंकल्पपूर्व आढावा असं मी म्हणेन. मात्र येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांमध्ये असणारा समन्वय, मी संगनमत म्हटलेलं नाही, याच्यावरती या आर्थिक सर्वेक्षणाला वास्तवात आणण्याचं प्रमाण हे लक्षात घ्यावं लागेल. कारण अलीकडच्या काळात ज्या पद्धतीनं भारतीय अर्थकारणाची गती आणि प्रवास सुरू आहे त्यामुळे एकंदरीतच कंकरंट लिस्टमध्ये म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांचाही वाटा असणाऱ्या क्षेत्रांमध्ये प्रचंड मोठी वाढ होत आहे. ही केवळ उत्पन्न, उत्पादन आणि नोकरी यापुरेशी अवलंबून नसून बचत, गुंतवणूक आणि कररचना याही दृष्टिकोनातनं महत्वाची असते. हा घटक लक्षात घेता यातले अनेक घटक निव्वळ केंद्र सरकारच्या किंवा फक्त केंद्र सरकारच्या अखत्यारीत राहणार नाहीत, परंतु बहुतेक राज्य सरकार ही केंद्र सरकारच्या राजकीय रंगसंगतीशी मिळती जुळती असल्यामुळे या अर्थसंकल्पपूर्व आढाव्याला रेटिंग देताना 10 पैकी 6 मार्क देणं मी पसंत करेन. श्रोते हो, केंद्र सरकार आर्थिक सुधारणांवर भर देत आहे. सरकारच्या या धोरणामुळे गुंतवणुकीचे वातावरण सुधारले असून खासगी क्षेत्राचा सहभाग वाढताना दिसतो. रोजगार वाढीसाठीही प्रयत्न होताना दिसत आहेत. एकूणच आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने ठोस आत्मविश्वास आणि स्पष्ट दिशा देत असल्याचे संकेत देतो. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले. निर्मिती सहाय्य
गुरुनाथ तेरवणकर. लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.